पोस्ट सिंधुदुर्ग या माझ्या YouTube चॅनलवरती मी सावली तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आज आपण उपवासाचे साबुदाणा पापड बनवले आहेत। इथे मी 2 कलरचा वापर करून पापड बनवले आहेत। तुम्ही बघू शकता पापड किती दिसायला छान दिसत आहेत। तुम्हाला एक पापड दाखवते हातात घेऊन। पापड किती कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेला आहे तुम्ही बघू शकता। चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तुम्हाला 2 कलरचा वापर करून कसं साबुदाणा पापड बनवायचं ते दाखवणार आहे। साहित्य बघूया आपण। हा मी रात्री भिजत घातला होता 1 किलो साबुदाणा। हे बघा एवढ्या प्रकारे आपल्याला भिजवायचं आहे। येलो कलरचा कलर घेतलाय मी, फूड कलर, ग्रीन कलर आहे तो घेतलाय, चवीपुरतं मीठ आणि पाणी। चला मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। एक भांडं घेतलं, गॅस पेटवते, गॅसची फ्लेम स्लो ठेवायची अगोदर। इथे मी पाणी घेतलंय, 1 तांब्या पाणी घालून घेते। आपल्याला या तांब्याने 1.5 तांबे मी पाणी घेतलंय, 1.5 तांबा पाणी लागणार आहे। इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलाय, तो मी आता पाण्यामध्ये टाकते। गॅसची फ्लेम आता आपल्याला मोठीच ठेवायची। जिरं टाकते, बघा जिरं टाकते, चवीपुरतं मीठ टाकून घेते। आता पहिल्यांदा आपण व्हाईट साबुदाणा पापड करून घेणार आहे। आपल्याला हे असं ढवळत राहायचं, जोपर्यंत ठीक होत नाही, दार पकडत नाही तोपर्यंत हे असं ढवळतच राहायचं। मगाशी आपण जे साबुदाणा पाण्यामध्ये टाकून घेतलेले होते मिश्रण बघा अगदी आता एकजीव झालेलं आहे। तसं ढवळून आता आपल्याला तार पकडली आहे की नाही ती बघायची। तार पकडली असेल तर आपलं हे मिश्रण झालंय, हे बघा तुम्ही बघू शकता। आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे मिश्रण थंड होईस्तोवर वाट बघायची। कसं मिश्रण आपलं हे थिक झालं, हे बघा मस्त तार पकडली आहे। चला आता आपण या पळीच्या साहाय्याने एक पापड या पेपरवरती घालून ठेवूया। असं घालायचं, हे गरम गरम असताना घालून घ्यायचं। दिसायला किती छान दिसतंय। हे जिरं टाकल्यामुळे थोडासा असा कलर चेंज झाला। आता मी पुन्हा एकदा साबुदाणा घेतला 1 वाटी। आता मी ग्रीन कलर घालून घेणार आहे याच्यामध्ये। चिमूटभर घेतलाय कलर, जास्त नाही घेतला। जिरं टाकते आणि चवीपुरतं मीठ। आता हे मिश्रण ढवळून घ्यायचंय। बघा किती छान दिसतोय ग्रीन कलर। आपण मगाशी जसं केलं तसंच आताही करायचंय। त्याचं ढवळत राहायचंय जोपर्यंत जवळ येत नाही आणि तार पकडत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण असं ढवळत राहायचंय। एकदा आपलं हे मिश्रण झालंय। आता आपण हे थंड व्हायची वाट बघूया आणि पापड घालून घेऊया। थोडं थंड झालं का मग घालून घ्यायचं। मी गॅसची फ्लेम बंद करते। चला हे बघा आपलं मिश्रण थोडं थंड झालं, बघा कशी दार पकडली आहे मिश्रणाला। आपण पळीच्या साहाय्याने हे पेपरवरती घालून घेऊया एक करून। छान कलर आलाय, मस्त हिरवागार, छान दिसतंय। येलो कलरचे तुम्हाला दाखवते। 1 वाटी घेतला साबुदाणा आणि टाकून जिरं टाकून घेते, चवीपुरतं मीठ आणि चिमूटभर येलो कलर। असं ढवळत राहायचंय। मगासारखं सेम प्रोसिजर आहे। जवळ येऊस्तर असं ढवळून घ्यायचं। आता आपलं मिश्रण एकजीव झालंय, मस्तपैकी तार पकडली आहे। आता मी गॅस बंद करते आणि थोडं थंड होऊ दे मिश्रण, मग आपण घालून घेऊया। मिश्रण आपलं थंड झालंय, कलर पण किती छान दिसतोय येलो कलर। चला आता आपण या पॉईलच्या साईडने एक पापड असा पेपरवरती घालून घेऊया।
छान दिसतात कलरचे पापड. वरती व्हाईट कलर, ग्रीन कलर आणि आता हा येल्लो. दिसायला किती छान दिसतात. पापड एक एक करून इथे सगळे घालून झालेले आहेत. आता एक छान उन्हामध्ये चांगले कळकळीत होईपर्यंत सुकून द्यायचं. सुकल्यानंतर पापड कसे दिसतात हे बघा, ट्रान्सपरंट होती. कलर पण बघा किती छान दिसतोय. चला आता मी तुम्हाला हे पापड तळून दाखवते. मी आता एक एक करून पापड टाकते. बघा त्याचा आपला पापड फुलतोय, बघू शकता तुम्ही त्याचा फुलला. एक एक करून आपण हे असेच पापड तळून घेऊया. छान कलर आला बघा, बघू शकता येल्लो कलर. तेलात टाकल्यावर कसं फुलताय. असे तळून झाले आहेत. कलर पण मस्त आले आहेत, ग्रीन कलर, येल्लो, व्हाईट कलर. बघू शकता किती छान दिसतात आणि खायला पण अगदी मस्त लागतात. उपवासाचा आहे, आपल्याला पाहिजे तेव्हा आपण तळून खाऊ शकतो भूक लागली की. चला तर मग तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा की जेणेकरून मी नेक्स्ट कोणती रेसिपी बनवेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आता मी तुमची रजा घेते. लवकरच भेटू आपण. आता बाय बाय.